युद्धात जिंकण्याची शक्यता असताना तहा ठरण्याची कामगिरी ठाकरेंनी केली आहे. ठाकरेंची पहिली 65 उमेदवारांची यादी आली आणि पाटणपासून ते रामटेक आणि सांगोल्यापर्यंतची जागा ठाकरेंनी घोषित करून टाकली. त्यानंतर लगेचच मवियाची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी 85-85-85 चा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं. एकत्रितपणे 270 जागांमध्ये सहमती झाली असून मित्र पक्षांसोबत राहिलेल्या जागांबाबत चर्चा होईल असं संजय राऊतांनी सांगितलं. यावेळी एका पत्रकारानं सांगोल्याची जागा आपण जाहीर केली आहे, मग मित्र पक्षांना जागा सोडणार असं कसं काय म्हणता म्हणून प्रश्न विचारला. तेव्हा यादीमध्ये काही करेक्शन आहे, आमची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चूक कशी काय होऊ शकली ते तपासू असं वेळ मारून देणारं उत्तर राऊतांनी दिलं. कारण सांगोल्यातून दीपक साळुंखेंचं, पाटणमधून सेनेचे दावेदार असणारे हर्षद कदम किंवा परांडामधून राहुल पाटील या शिवसेना ठाकरे गटाशी संबंधितच लोकांचं नाव जाहीर होणं ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चूक कशी काय असू शकते. असो, पण या जागांवरून ठाकरे मागे हटले नाहीत, तर मात्र ठाकरेंनी जागा वाटपात काँग्रेस पवार जिंकण्याची शक्यता असणाऱ्या जागा स्वतःकडे घेऊन कमी ताकदीचे उमेदवार देऊन घोळ घातलाय असं म्हणण्यास वाव राहतो. या जागा नेमक्या कोणत्या आणि ठाकरेंनी या जागांवर नेमका घोळ कसा घातलाय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. ठाकरेंनी घोळ घातलेली पहिली जागा म्हणजे रामटेकची. रामटेकमध्ये उद्धव ठाकरे यांनी विशाल बरबटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशाल बरबटे हे मूळचे काँग्रेसचे नेते, पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना आपल्या पक्षात घेऊन इथून उमेदवारी दिली आहे. 2019 मध्ये इथं काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली होती, पण अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी ही बाजी जिंकली होती. आता महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलानुसार या जागेवर काँग्रेसचा दावा होता. काँग्रेसकडे इथून राजेंद्र मुळक इच्छुक आहेत, ते माजी मंत्री देखील राहिलेत. असं असताना ठाकरेंनी ही जागा आपल्याकडे घेतली आहे. ठाकरेंनी घोळ घातलेली दुसरी जागा म्हणजे अकोला पूर्व. अकोला पूर्व मध्ये उद्धव ठाकरे यांनी गोपाल दातकर यांना उमेदवारी दिली आहे. इथं भाजपचे रणधीर सावरकर विद्यमान आमदार आहेत. मागच्या निवडणुकीत ही जागा काँग्रेसनं लढवली होती. काँग्रेसकडे इथं दोन तुल्यबळ चेहरे होते. यात काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा पूजा काळे, विधानसभा प्रमुख कपिल ढोके यांचा समावेश होता. दोन्ही बाजूनं या जागेवर दावा सांगण्यात येत होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी ही जागा गोपाल दातकर यांच्यासाठी सोडवून घेतल्याची चर्चा आहे. ठाकरेंनी घोळ घातलेली तिसरी जागा म्हणजे वणीची. वणीतून ठाकरे गटानं संजय देरकर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघावर नेहमीच काँग्रेस आणि भाजपची आलटून पालटून सत्ता राहिली आहे. इथं केवळ 2004 मध्ये शिवसेनेकडून विश्वास नांदेकर निवडून आले होते. हा अपवाद वगळला तर शिवसेनेला कधीही या जागेवर यश मिळालं नाही. इथं सध्या भाजपचे संजीव रेड्डी बोडकुरवार विद्यमान आमदार आहेत. मागच्या 2 टर्मपासून ते इथून निवडून येत आहेत. त्यांच्या विरोधात ही सीट काँग्रेसकडून लढवली जाते. मतदारसंघात काँग्रेसचं पक्ष संघटन चांगलं असल्याचं बोललं जातं. इथं काँग्रेसकडून माजी आमदार वामनराव कासवर इच्छुक आहेत. मागच्या निवडणुकीत त्यांनी बोडकुरवार यांना टफ फाईट दिली होती. त्यामुळे ही जागा काँग्रेसला सुटेल अशी शक्यता असताना ठाकरेंनी ही जागा आपल्याकडे ओढून घेतल्याचं सांगितलं जातं. ठाकरेंनी घोळ घातलेली चौथी जागा म्हणजे निफाड. निफाडमधून ठाकरेंनी अनिल कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 2009 आणि 2014ला अनिल कदम इथून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. पण 2019च्या विधानसभेला त्यांचा राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांनी पराभव केला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे या पराभवाचं कारण यतीन कदम हे अनिल कदम यांचे बंधू ठरले होते. कारण यतीन कदम यांच्या उमेदवारीमुळे मतविभाजन झालं होतं. त्याचा फायदा बनकरांना झाला. असं असलं तरी निफाडमध्ये बनकर यांचा चांगला होल्ड आहे. त्यामुळे यंदा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बनकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. पण अजित पवारांनी पहिल्या यादीमध्ये त्यांना स्थान दिलं नाही. त्यातच आता भाजपमध्ये असलेल्या यतीन कदम यांनी अजित पवार आणि सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे दिलीप बनकर शरद पवार गटात येतील का असा प्रश्न चर्चेत आला होता. शरद पवार यांनी त्यासाठीच आपलं कार्ड न खेळल्याची चर्चा होती. पण आता उद्धव ठाकरे यांनी अनिल कदम यांची उमेदवारी जाहीर करत शरद पवारांची संभाव्य चाल रोखली आहे का? नाशिकमध्ये स्ट्रॉंग असलेल्या शरद पवार गटाला जागा सोडण्याऐवजी स्वतः या जागेवर उमेदवार देत घोळ घातलाय का अशी चर्चा आता होते. ठाकरे गटानं घोळ घातलेली 5वी जागा म्हणजे गेवराई. गेवराई विधानसभेतून ठाकरे गटानं बदामराव पंडित यांना तिकीट जाहीर केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पारंपरिकपणे गेवराई विधानसभा भाजप विरोधात लढवत आलाय. मराठा मतांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या मतदारसंघात आहे. मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित इथून दुसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी भूम परांडा शरद पवार गटाला सोडून ठाकरे गट गेवराई लढवेल असं बोललं जात होतं. पण ठाकरे गटानं गेवराई आणि भूम परांडा या दोन्ही विधानसभा आपल्याकडे घेऊन महाविकास आघाडीत जागा वाटपाचा घोळ घातलाय. 6वी जागा म्हणजे लोहा. लोहामधून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ पवार यांना तिकीट दिलंय. या जागेवर महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा दावा होता. इथून शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे 2019 साली आमदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे यंदाही तेच उमेदवार असतील अशी चर्चा होती.
कारण ही जागा शेकापला सुटावी किंवा जर शरद पवार गटाला सुटली तर आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण उद्धव ठाकरेंनी 2014 ची विधानसभा पुणे जिल्ह्यातल्या भोसरी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून लढवणाऱ्या एकनाथ पवार यांना लोह्यामधून उमेदवारी जाहीर केली आहे. साहजिकच या जागेवर शेकापचा दावा असताना, त्यांचं विनिंग कॅन्डिडेट असताना ठाकरेंनी आपला उमेदवार जाहीर केलाय. या जागेवरूनही उद्धव ठाकरे आणि शेकापमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटानं घोळ घातलेली 7वी जागा म्हणजे भूमपरांडा. भूमपरांडा विधानसभेचे तिकीट ठाकरे गटानं राहुल ज्ञानेश्वर पाटील यांना दिलंय. राहुल पाटील भूमचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटलांचे सुपुत्र आहेत. ज्ञानेश्वर पाटलांचे काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. ते भूमपरांडा विधानसभा लढण्यास इच्छुक होते. आता त्यांच्या जागी त्यांच्या मुलाला म्हणजेच राहुल पाटलांना तिकीट मिळालंय. इथून शरद पवार गटाचे राहुल मोटे सुद्धा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी तयारी सुद्धा केली होती. राहुल मोटे हे भूमपरांड्याचे 2 टर्मचे आमदार आहेत. त्यांची संस्थात्मक ताकद या मतदारसंघात आहे. भूमपरांड्याच्या बदल्यात शरद पवार गट ठाकरे गटाला गेवराई जागा सोडणार असल्याचं बोललं जात होतं. पण या दोन्ही जागा ठाकरे गटानं आपल्याकडे खेचून घेतल्या आहेत. ठाकरे गटानं घोळ घातलेली 8वी जागा म्हणजे सोलापूर दक्षिण विधानसभा. सोलापूर दक्षिण मधून ठाकरे गटानं अमर रतिकांत पाटलांना तिकीट दिलंय. काही दिवसांपूर्वी ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी अमर पाटलांची उमेदवारी घोषित केली होती. अमर पाटील ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख आहेत. सोलापूर दक्षिण मधून काँग्रेसचे दिलीप माने लढण्यास इच्छुक होते. सुशील कुमार शिंदेंनी लोकसभेच्या वेळी दिलीप मानेंना सोलापूर दक्षिणचा शब्द दिला होता. पण ठाकरे गटानं अमर पाटलांना ही जागा देऊन जागा वाटपात घोळ घातल्याचं बोललं जातंय. ठाकरे गटानं घोळ घातलेली 9वी जागा म्हणजे पाटण विधानसभा. पाटण विधानसभेतून ठाकरे गटानं हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हर्षद कदम ठाकरे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख आहेत. इथून शरद पवार गटाचे सत्यजित पाटणकर निवडणूक लढण्यास इच्छुक होते. त्यांची ताकद सुद्धा मतदारसंघात आहे. त्यामुळे शरद पवार गट या जागेसाठी आग्रही होता. पण राज्यात मंत्री आणि मागचे 2 टर्म आमदार असलेल्या शंभूराज देसाई यांच्या विरोधात तुलनेनं फारशी ताकद नसलेल्या हर्षद कदम यांना उमेदवारी देऊन ठाकरे गटानं या जागेवर घोळ घातल्याचं बोललं जात आहे. ठाकरे गटानं घोळ घातलेली 10वी जागा म्हणजे सांगोला विधानसभा. सांगोल्यामधून शेकापचे बाबासाहेब देशमुख निवडणूक लढण्यास इच्छुक होते. पण अजित पवार गटाच्या दीपक साळुंखे यांना आपल्या पक्षात घेऊन ठाकरे गटानं त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे शेकापचा गड असणाऱ्या सांगोल्यात जागा वाटपावरून गोंधळ निर्माण झालाय. आपली जागा घेतल्यामुळं शेकाप महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचं बोललं जात आहे. ठाकरे गटानं घोळ घातलेली 11वी जागा म्हणजे ऐरोली विधानसभा. ऐरोली विधानसभेतून ठाकरे गटानं MK मढवी यांना तिकीट दिलंय. ऐरोली विधानसभा परंपरागतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस लढवते. पण गणेश नाईक भाजपात गेल्यामुळं राष्ट्रवादीची इथली ताकद कमी झाली होती. यावेळी सुद्धा शरद पवार गट इथून निवडणूक लढण्यास इच्छुक होता. गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक शरद पवार गटात आल्यामुळं इथून शरद पवार गटाला एखादा उमेदवार मिळेल अशी अपेक्षा होती. पण पवार गटाला उमेदवार मिळण्याआधीच ठाकरे गटानं आपला उमेदवार या जागेवर निश्चित केलाय. ठाकरे गटानं घोळ घातलेली 12वी जागा म्हणजे नाशिक मध्य. नाशिक मध्यमधून ठाकरे गटानं वसंत गीते यांना तिकीट दिलंय. वसंत गीते 2009 साली मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते. इथून काँग्रेसच्या हेमलता पाटील निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. त्यासाठी त्यांनी वर्षभरापासून तयारी सुद्धा सुरू केली होती. हेमलता पाटील मागील वेळी नाशिक मध्यमधून 2ऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या. त्यामुळं काँग्रेसच्या उमेदवाराचा ठाकरे गटानं हिरमोड केल्याचं बोललं जात आहे. एकंदरीतच आपल्या पहिल्या यादीत या 12 जागा जाहीर करून ठाकरे गटानं घोळ घातल्याचं बोललं जात आहे. यामुळं महाविकास आघाडी निवडणुकीमध्ये बॅकफुटला येणार का, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.